नमस्कार. नुसत्या शब्दांच्या जंजाळातून बाहेर पडून अर्थपूर्ण कृतीकडे कसा प्रवास करायचा, आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच विषयावर बोलणार आहोत. आपण समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमधील 101 ते 110 श्लोकांचा वेध घेणार आहोत. खरं सांगायचं तर 17व्या शतकातले हे शहाणपण आजच्या आपल्या धावपळीच्या आणि सतत काहीतरी व्यक्त होण्याच्या जगातही आपल्याला शांत आणि केंद्रित राहण्यासाठी कसं मदत करू शकतं हे पाहणं खरोखरच रंजक आहे. चला तर मग सुरुवात करूया. आजचा आपला हा शहाणपणाचा प्रवास मुख्यत्वे 5 टप्प्यांतून जाणार आहे. आपण पाहणार आहोत नम्रता आणि सेवा, शब्दांपेक्षा कृतीचे महत्त्व, शब्द आणि कृतीचा मेळ, निरर्थक वाद टाळणे आणि शेवटी संवादाकडे जाणारा मार्ग. हे मुद्दे एकापाठोपाठ एक कसे उलगडत जातात ते आता आपण पाहूया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. नम्रता आणि सेवा, प्रगतीचा पाया. खऱ्या आत्मविकासाची सुरुवात नेमकी कुठून होते, तर ती होते अत्यंत नम्रता आणि करुणा अंगीकारण्यापासून. श्लोक 102 मधील हा विचार बघा, जो अत्यंत सखोल आहे. अतिलीनता सर्व भावे स्वभावे. आता याचा अर्थ काय? तर अर्थपूर्ण जीवनाचा सर्वात भक्कम पाया म्हणजे संपूर्ण निरहंकार वृत्ती. आजच्या जगात जिथे सतत स्वतःला प्रमोट करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची जणू एक स्पर्धाच लागलेली असते, तिथे हा विचार अगदीच वेगळा वाटतो ना. पण जेव्हा अत्यंत नम्रता आपल्या स्वभावातून अगदी नैसर्गिकरित्या दिसून येते आणि आपण स्वतःचा बडेजाव करणं थांबवतो, तेव्हाच खऱ्या आंतरिक शांतीचा अनुभव आपल्याला घेता येतो. मग असा प्रश्न पडतो की श्लोक 106 नुसार एका स्थिर आणि शांत व्यक्तीची नेमकी लक्षणे काय असतात? तर ती आहेत एकाग्रता, सर्व प्राणीमात्रांबद्दल वाटणारी अपार करुणा म्हणजेच दया सर्वभूती, आणि शुद्ध भक्ती. जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत नम्र असते तेव्हा हे सात्विक गुण अगदी स्वाभाविकपणे तिच्यात विकसित होतात. मग ते कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना मदत करणं असो वा समाजात निस्वार्थपणे वावरणं असो, असं जीवन खऱ्या अर्थाने सेवाभावी आणि परिपूर्ण बनतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, शब्दांपेक्षा कृती आणि आपला आंतरिक संघर्ष. मानवी मनाचा एक खूप मोठा संघर्ष इथे आपल्याला पाहायला मिळतो, जिथे आपले खूप मोठे शब्द आणि प्रत्यक्ष होणारी कृती यात बरीच तफावत असते. श्लोक 104 मधील हा अचूक आणि भेदक संदर्भ खरंच विचार करायला लावणार आहे. क्रियेविण नानापरी बोली जेते, मना कल्पना धीट सैराट धावे. प्रत्यक्ष कृतीशिवाय केवळ मोठ्या मोठ्या बाता मारणारं आणि सैराव्याला पळणारं मन किती दिशाहीन असतं, याचं हे अगदी अचूक चित्रण आहे. आणि हे आजच्या काळालाही तितकंच लागू पडतं. आपण अनेकदा पाहतो, आपण खूप मोठे संकल्प करतो, छान छान योजना आखतो, पण प्रत्यक्ष काहीच करत नाही. हे असं भरकटलेलं मन आपल्याला फक्त आणि फक्त थकवतं. मग या सतत विचार करणाऱ्या आणि भरकटलेल्या अवस्थेवर उपाय काय? इथेच शुद्ध क्रियेची म्हणजेच खऱ्या कृतीची अत्यंत आवश्यकता असते. भरकटणाऱ्या कल्पनांना आणि ओव्हर थिंकिंगला शांत करण्यासाठी प्रामाणिक कृती हाच एक भक्कम नांगर आहे. एखादी छोटीशी का होईना, पण प्रत्यक्ष केलेली कृती ही हवेत विरून जाणाऱ्या रिकाम्या शब्दांना एक वजन प्राप्त करून देते आणि आपल्या मनातला गोंधळ कायमचा थांबवते. आता आपण आलो आहोत तिसऱ्या भागावर, शब्द आणि कृतीचा मेळ, एक वाक्यता शोधणे. या आंतरिक संघर्षावर तोडगा काढायचा असेल तर आपल्या बोलण्यात आणि वागण्यात एक वाक्यता आणणं खूपच गरजेचं आहे. श्लोक 105 मधील हा अत्यंत प्रभावी उपदेश बघा. जनी बोलण्यासारखे चाल बापा. हा तर वर्तणुकीचा एक मास्टर क्लास आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर उक्ती आणि कृती यात समानता हवी. जे आदर्श विचार आपण जगासमोर मांडतो तेच आपल्या प्रत्यक्ष कृतीतून हुबेहूब प्रतिबिंबित झाले पाहिजेत. कामाच्या ठिकाणी असो किंवा वैयक्तिक आयुष्यात या एका गोष्टीमध्ये कसलीही तडजोड नसावी. हाच विचार पुढे कसा विकसित होतो ते पाहूया. कृतीविना केलेली निव्वळ वाचाळता म्हणजे फक्त वायफळ बडबड, जी आपली ऊर्जा संपवते. त्या उलट पूर्ण जाणीवेने केलेली शुद्ध क्रिया आपल्याला शब्दांच्या थकव्याकडून कृतीच्या स्पष्टतेकडे आणि पर्यायाने शांततेकडे नेते. जेव्हा आपण बडबड कमी करून प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करतो ना, तेव्हा आपोआपच एक मानसिक स्थैर्य आपल्याला लाभतं. चौथा भाग, निरर्थक वाद टाळणे. एकदा का आतून आपली कृती आणि शब्दांची सांगड घातली गेली की बाह्य जगाशी, विशेषतः मतभेदांच्या वेळी, ही स्पष्टता कशी मदत करते ते आपण पाहणार आहोत. श्लोक 110 मधील ही अत्यंत मार्मिक ओळ आहे, अहंता गुणे वाद नाना विकारी. आजकाल आपण पाहतो सोशल मीडियावर किंवा ऑफिसच्या मीटिंगमध्ये जे रोजचे वाद होतात ते बहुतांश वेळा तथ्यांवर आधारित नसतात, तर ते अहंता म्हणजेच मानवी अहंकारातून जन्माला येतात. मीच कसा बरोबर आहे हे दाखवण्याचा अट्टाहास आणि आपला अहंकारच या अनावश्यक आणि विनाशकारी वादांचं मूळ कारण आहे. आणि म्हणूनच आपला 5वा आणि शेवटचा भाग आहे
संवादाकडे प्रवास, सुसंवादाचे फळ. तणावपूर्ण संघर्षांचं रूपांतर विधायक आणि सुसंवादी संभाषणात करणं हेच तर खऱ्या ज्ञानाचं फळ आहे. श्लोक 108, 109 आणि 110 मध्ये एकच ओळ वारंवार आणि अत्यंत ताकदीने वापरली गेली आहे आणि ती म्हणजे तुटे वाद संवाद तो हितकारी. वाद तोडणे आणि सुसंवाद साधणे हेच नेहमी हिताचे असते. केवळ स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी लढत बसण्यापेक्षा सर्वांच्या भल्याचा विचार करणारा सुसंवाद साधणं ह्यातच जीवनाचं खरं शहाणपण दडलेलं आहे. हे आपण असंही समजून घेऊ शकतो, केवळ अहंकाराने प्रेरित असलेला वाद फक्त घर्षण निर्माण करतो आणि नाती बिघडवतो, पण निस्वार्थी आणि सत्यावर आधारित संवाद शांतता आणि समाधान निर्माण करतो. सात्विक आणि निस्वार्थी संभाषणाचं महत्त्व यातून अत्यंत साध्या पद्धतीने अधोरेखित होतं. एखाद्या गोष्टीवर जिंकण्यापेक्षा ती समजून घेण्यावर भर दिला तर अनेक प्रश्न अगदी सहज सुटतात, नाही का? समर्थ रामदास स्वामींचे हे विचार आजच्या जीवनाशी जोडून पाहताना एक अंतिम प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आपला आजचा संवाद वादाकडे जातोय की समाधानाकडे? यावर नक्की विचार करा. कृती आणि सुसंवादाचा हा मार्ग आपल्याला नक्कीच एक अधिक अर्थपूर्ण आणि शांत जीवन जगण्यास मदत करेल. या संपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.